बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे आता स्वाती आणि अवनी ह्या दोघी जणी बोलत असतात. त्यावेळेला स्वाती म्हणत असते, हे बघ अवनी, मला तुझ्या मनाची अवस्था आणि त्या सर्व गोष्टी समजत आहेत, पण प्लीज आत्ता असा कोणताही वेडावाकडा निर्णय तू घेऊ नकोस ज्यामुळे तुला त्या सगळ्या गोष्टींचा त्रास होईल. अवनी म्हणत असते, काय करू सांग ना वहिनी, मला समजत नाही आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तो विमान कसा आहे हे सुद्धा तुला माहिती आहे ना. मग त्यामुळेच मला त्याच्यासोबत लग्न करायचं नाही आहे. त्याच वेळेला स्वाती म्हणत असते, हे बघ, मला फार वाईट वाटते. मला असं वाटतंय की मी तुझ्यासाठी काहीतरी करावं, पण मला ना तुझ्यासाठी काहीही करता येत नाही. त्याच गोष्टीचं सगळ्यात जास्त वाईट मला इथे वाटतंय, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो, इकडे लगेचच ती म्हणत असते, हो, कारण हे बघ, आत्ता तू काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आणि हे बघ, आता बाबांनी तुझ्या भविष्याचाच विचार करून हे सगळं काही ठरवलेलं असेल ना, मग प्लीज ह्या सगळ्या गोष्टीचा तू आता विचार करू नकोस. तू आता शांतपणे झोप बरं, खूप उशीर झालाय. तसंही उद्या लवकर उठायचं आहे ना, उद्या लग्न आहे म्हणून. मग आता स्वाती निघून जाते. आता स्वाती निघून गेल्यानंतर इथे अवनीला मोकळं रानच झालेलं असतं. कारण तिला किती नाही म्हटलं तरीसुद्धा पळून जायचं असतं आणि आजच तो प्लॅन इथे वर्क करायचा असतो. मग आता ती लगेचच स्वाती गेल्यानंतर तिथेच बाजूला एक तिची खोली आहे छोटी, तिथून ती बॅग घेऊन येते. आणि तिथून बॅग घेऊन आल्यानंतर तिथे बाबांची फ्रेम असते तिच्यासोबतची, आणि तेव्हा ती त्या फ्रेमकडे पाहते आणि पुन्हा सरळ ठेवून देते. बेसिक गोष्टी त्या बॅगेमध्ये टाकते आणि त्यानंतर आता लगेचच ती खाली राजला फोन करत असते. कारण तिचं सगळं काही आवरून झालेलं असतं. त्यामुळे आज हे घर सोडताना तिलासुद्धा तेवढंच दुःख, तेवढ्याच गोष्टींचं वाईट वाटत असतं. पण आता घर सोडल्याशिवाय पर्याय नाही, ही सुद्धा गोष्ट तेवढीच जास्त महत्त्वाची आहे, हे सुद्धा तिला आता समजलेलं असतं. मग आता आपण पाहतो की इकडे अवनी राजला फोन करत असते आणि राजला फोन करून सांगते, हे बघ राज, माझं सगळं काही आवरून झालेलं आहे, मी बॅगसुद्धा भरली आहे. तेव्हा तो म्हणत असतो, हो का, तुम्ही बॅगसुद्धा भरली आहे का? हो, मी बॅगसुद्धा भरली आहे आणि मी ताबडतोब आता खाली येते. जेव्हा मी खाली येईन ना, त्यावेळेस आजूबाजूला कोणी आहे का त्या सगळ्या गोष्टींचा तू विचार कर आणि त्यानंतरच मला खाली बोलव, ठीक आहे? मला रिंग देशील ना? तेव्हा तो म्हणत असतो, ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू, मी इथे गाडीजवळच आहे. पण ऐक ना, मी आत्ता पुढच्या दरवाजातून येत नाही, मी मागच्या दरवाजातून येते, असं अवनी राजला सांगत असते. तेव्हा राज म्हणत असतो, बरं ठीक आहे, तुम्ही या, मी इथे बघतो कोणी आहे का नाही म्हणून. असं आता बोलल्यानंतर लगेचच इथे अवनी मात्र सगळ्या गोष्टींचा फायदा घेत असते, जेणेकरून तिला आता हे घर व्यवस्थित सोडता येईल असा विचार करते आणि त्यानंतर हळूहळू पायऱ्या उतरत असते. दबक्या पावलांनीच ती उतरत असते. आता आपण पाहतो, जवळपास पहाटचे वाजलेले असतात 3:30 ते 4 आणि त्या दरम्यानच अवनीने पळून जाण्याचा हा भयानक निर्णय घेतलेला असतो. दुसऱ्या बाजूला घरामध्ये ही सर्व काही कामं सुरूच असतात. आता मागच्या दरवाजातून अवनी बाहेर येणार आहे, पण तिथेच वॉचमॅन बसलेला असतो. आता वॉचमॅनला इथे राज पाहतो आणि म्हणत असतो, काय दादा, चहा पिताय का? हो, चहा पितोय, खूप थंडी वाजायला लागली ना, पहाटपासून उठलेलो आहे त्यामुळे. मग आता इथे तो म्हणत असतो, हो का, पण ऐका ना, तुमच्या शर्टला काहीतरी पांढरं लागलंय. दुसऱ्या बाजूला आता घर डेकोरेट करण्यासाठी फुलांच्या माळा सोडण्यात आलेल्या असतात. त्याचसोबत आता इकडे वॉचमॅन म्हणत असतो, काय लागलेला आहे? नाही तुम्ही येतं का इथे, मी तुमच्या शर्टला जे काही लागलंय ना ते काढून टाकतो. आता दुसऱ्या बाजूला जो फुलांच्या माळा लावणारा माणूस आहे त्यालासुद्धा तो तिकडे कोणीतरी बोलवत आहे तुम्हाला, म्हणून तो तिला तिकडे पाठवून देतो. इकडे तोपर्यंत अवनी आलेली असते, कारण वॉचमॅनला ह्याने पाठमोरं फिरून फिरून अवनीला प्रत्यक्ष बाहेर काढलेलं असतं. तिथेच बाजूला घराच्या एक कोपरा असतो आणि तेव्हा तो तिला तिथे घेऊन जातो. आता तिथे घेऊन गेल्यानंतर आपण पाहतो, इथे आता राज म्हणत असतो, बरं झालं तुम्ही आलेला आहात. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते, ही घे बॅग, आता ही बॅग कुठेतरी नेऊन ठेवावी लागेल. म्हणजे ऐक ना, मी काय म्हणते, आपण आता गाडीच्या डिक्कीत बॅग ही नेऊन ठेव, आणि गाडीच्या डिक्कीत बॅग नेऊन ठेवली ना तर मग आपल्याला पटकन पळून सुद्धा जाता येईल. तेव्हा तो म्हणत असतो, नाही अहो, तुमच्या बाबांची गाडी कशी घेऊन जाणार आहोत आपण? आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची, मी गाडी बुक केली ना, आपण दुसरी गाडी घेऊन जाऊ. हो बरोबर आहे, तू बोलतोस ते बरोबर आहे, बाबांची गाडी नाही घेऊन जाता येणार आहे, कारण त्यामध्ये ना ट्रॅकर आहे.
पण आता ही बॅग कशी घेऊन जाणार आहेस तू तिथंपर्यंत गाडीपर्यंत? तेव्हा तो म्हणत असतो, हो त्यासाठी आहे ना माझ्याकडे एक प्लॅन. पण तुम्ही मला एक गोष्ट सांगा, एवढं पॅनिक का होताय, एवढी चिडचिड का करताय, जरा शांत बसा ना तुम्ही. तेव्हा अवनी म्हणत असते, ए बाबा मी काही रोजच असं पळून जाण्याचा प्लॅन करते की काय, आणि रोजच पळून जाते की काय, मी सुद्धा पहिल्या वेळेसच पळून जाते ना, त्यामुळे मला एवढा त्रास होतोय. मग आता राज म्हणत असतो, हो का, तुम्ही पहिल्या वेळेसच पळून जाताय आणि मी काही रोजच पुरी पळून घेऊन जातोय की काय, नाही ना. मग आता तुम्ही एवढं पॅनिक होऊ नका बरं. आता माझ्याकडे एक प्लॅन आहे, ही बॅग कशी न्यायची ते. तेव्हा तिथे एक माळांचं पोतं असतं, त्या माळा तो खाली टाकतो आणि त्यामध्ये ते सगळं काही ठेवत असतो. मग आता अवनी म्हणत असते, हां बरोबर, असंच करायला पाहिजे. हां, हा प्लॅन ना अगदी योग्य आहे. तेव्हा राज म्हणत असतो, हो तुम्हाला आवडला ना हा प्लॅन, बरोबर हाच प्लॅन करायचा होता ना. नाही नाही, हा प्लॅन योग्य आहे, तू हुशार आहेस तसा. हो का, मी हुशार आहे का, बरं बरं ठीक आहे ठीक आहे. आता ती म्हणत असते, बरं ठीक आहे, ऐक ना, ऐक ना, तो म्हणत असतो, ऐका ना अवनी मॅडम, रिंग रिंग द्या मला एक. ए ए बाबा, तू आता मला ब्लॅकमेल करणार आहेस का, असं गोल्ड वगैरे मागणार आहेस का? तेव्हा तो म्हणत असतो, एक मिनिट, मी तुमच्याकडे रिंग म्हणजे फोनची रिंग द्या असं म्हणत आहे तुमचं झाल्यानंतर. मी तुम्हाला गोल्ड वगैरे नाही मागत आहे. काय हे तुम्ही, ओ सॉरी सॉरी सॉरी, काय झालं अवनी मॅडम, हे बघा एवढं पॅनिक नका हो. तेव्हा ती म्हणत असते, पण ऐक ना राज, मी आत्ता हे जे काही करते ते योग्य करते ना, म्हणजे मला खूप टेन्शन आलेलं आहे. मी पळून जाते पण योग्य करते ना. त्यावर राज म्हणत असतो, हो तुम्ही नका काळजी करू. हे बघा, प्रत्येकाला त्याच्या मनासारखं आयुष्य जगण्याचा निर्णय आहे आणि तुम्ही तुमच्या मनासारखं आयुष्य जगताय. तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेताय ना, मग त्याच्यामध्ये वेगळं आणि त्याचबरोबर चुकीचं असं काहीही नाही आहे. तुम्हाला काळजी वगैरे करण्याची अजिबातच गरज नाही, असं सुद्धा आता इथे राज तिला सांगत असतो. आणि त्यानंतर राजने ह्या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर आता ती मात्र तिथून निघून जाते. आणि इकडे मात्र त्याने आता त्या पोत्यात तिची बॅग टाकलेली असते आणि ती बॅग टाकून आता त्याला गाडीच्या डिक्कीत ठेवायची असते. आणि गाडीच्या डिक्कीत ठेवल्यानंतर त्याला आता तिला घेऊन तिथून पळून निघून जायचं असतं. ह्या सर्व गोष्टी आता इकडे त्याला करायच्या असतात. त्याच वेळेला आपण पाहतो आता राज हा गाडीकडे ती बॅग घेऊन निघालेला असतो. तेव्हा मध्येच एक डेकोरेट करणारा माणूस भेटतो आणि तो म्हणत असतो, हे सर्व तुमच्याकडे काय? मग आता तो म्हणत असतो, हा का, अरे काय हे, किती कचरा पडला होता मागच्या बाजूला, तो सगळा कचरा मी भरलाय. तेव्हा तो म्हणत असतो, हो का, पण मला तर कोणीच बोलवलं नव्हतं. तुम्ही सांगितलं की मला आतमध्ये कोणीतरी बोलवलं आहे, काय झालेलं आहे, मला कोणीही बोलवलं नव्हतं. त्याच वेळेला राज म्हणत असतो, हो का, तुम्हाला कोणीही बोलवलं नव्हतं का, मग बहुतेक ना माझा काहीतरी इथे आता चुकीचा गैरसमज झालेला आहे. पण बोलवलं होतं, पण बघा बघा तुमचं जे काही काम असेल ना ते काम तुम्ही मात्र करून टाका बरं का. मला ना ह्या गोष्टी नाही बघायच्यात, मी जातो, हा कचरा घेऊन जातो असं म्हणून आता राज मात्र ती कचऱ्याची जी काही ते पोतं आहे तो पोतं घेऊन तिथून निघालेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला ना आपण पाहतो, खरं तर कशा पद्धतीने दाखवल्यानं कळत नाही बरं का. असो, बहुतेक इकडे ना सकाळ झालेली असावी. आता इकडे हा जो काही गणू आणि त्याचबरोबर पण्या, हे दोघेही जण ना कपड्यांच्या घड्या घालत असतात, अंथरुणं गोळा करून ठेवण्याचं काम करत असतात. मग आता गण्या म्हणत असतो, काय बाबा खरंच ना काही कळतच नाही आहे, आपण खरं तर ना राजदादाला इथे मदत करायला हवी होती बरं का. मग आता यश म्हणत असतो, कसली मदत आणि कोणती मदत, काय झालेलं आहे आता नेमकं आणि कशाबद्दल तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बोलताय, काही सांगणार आहात का, काय चाललंय पण्या तुझं. आणि गण्या, तू आता काय बोलला होतास. नाही रे दादा, आम्ही कुठे काय बोललो होतो, तुला काहीतरी गैरसमज होतंय, हे बघ आम्ही काहीही बोललेलो नाही आहोत. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, तुला सांगू का, आतापर्यंत राजदादाने जर ती मुलगी घरी पळून आणली असते ना तर ह्या घराला बाईचा आशीर्वाद कधीच लाभला असता. तेच मी सांगायला लागलो आहे तुम्हाला, पण तुम्हा लोकांना ना त्या गोष्टी अजिबातच कळत नाही आहेत. मी तुम्हाला सांगत होतो की ह्या घराला बाईचा आशीर्वाद नक्कीच लाभला असता, पण आता काय करायचं. मग आता इकडे पण्या म्हणत असतो, हो बाईचा आशीर्वाद तर नक्कीच लागला असता, पण तो कसा आणि कशा पद्धतीने हे मात्र कळायला मार्गच नाही आहे. त्याचबरोबर ऐक ना, आता हे सगळं काही ते बोलण्यासाठी मला असं वाटतंय की आपले हे जे काही बाबा आहेत ना ते कुठे आहेत, आणि ते बाबासुद्धा इथे असायला हवेत की नाही, कुठे आहेत बाबा. किंवा लगेच हा म्हणत असतो, तुम्हा दोघांचं काय चाललेलं आहे, मला जरा तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगणार आहात का, का फक्त तुम्ही हे सगळं असंच बोलत राहणार आहात. हे बघा तुम्ही तुमचं काय ते क्लिअर करा बरं, आणि बाबा कुठे आहेत एकदा बोलून तरी घ्या बरं, असं सुद्धा आता इकडे ते लोक बोलत असतात. आता हे सर्व काही बोलत असताना
आपण पाहतो दुसऱ्या बाजूला मात्र इकडे आता हे जे काही राजचे बाबा आहेत ते आलेले असतात आणि ते पूर्ण पिऊन आलेले असतात. मग तेवढ्यातच आता इथे यशराज जातो आणि तो गेल्यानंतर तो म्हणत असतो, बाबा काय चाललंय हे तुमचं, तुम्ही चक्क आज पिऊन आलेला आहात. आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो, हो कारण पिणं फार जास्त गरजेचं होतं, मला पिल्याशिवाय नाहीच जमत आहे. आणि त्याचबरोबर आता इकडे ही जी काही आत्याबाई आहेत त्या आत्याबाई त्यांच्याकडे पाहत असतात. आत्याबाई म्हणत असते, काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या सख्ख्या बहिणीचा आशीर्वाद आहे, ह्या सख्ख्या बहिणीच्या शापामुळे इकडे काहीही तुम्हाला अशक्य होणार नाही. काही जरी झालं ना तरी ह्या सख्ख्या बहिणीने शाप दिलेला आहे, त्यामुळे तुझ्या घरामध्ये कधीही बाईचा आशीर्वाद लागणार नाही असं इकडे ती बोलत असते. यशराज म्हणत असतो, बाबा काय करताय तुम्ही, हे उगचच हे सगळं काही करण्याची काय गरज होती, बोला ना, सांगा ना. आणि त्याचबरोबर हे सगळं तुम्ही नव्हतं करायला पाहिजे, कशाला उगचच हे सगळ्या गोष्टी करताय तुम्ही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. तेवढ्यातच आता इकडे तिथे पडल्याला एक खूप मोठं हत्यार असतं आणि ते हत्यार इकडे यशोदाचे बाबा पाहतात आणि पाहिल्यानंतर त्यांना आठवतं की कशा पद्धतीने ह्या सुलूने त्याचं घर फोडण्याचा, तुकडे करण्याचा, त्याचबरोबर उद्ध्वस्त करण्याचा हे काही प्रयत्न केला होता. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे काय होतंय आणि काय नाही हे सुद्धा आता इथे समजत नसतं. आता तेवढ्यातच इथे गण्या आणि हे लोक येतात आणि ते लोक आल्यानंतर त्यांना सावरण्याचा पूर्ण ते प्रयत्न करत असतात आणि म्हणत असतात, काय चाललंय तुमचं, तुम्ही जरा बाजूला होणार आहात की नाही, आणि ह्या सगळ्या गोष्टी काय होत आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने वागायला नको होतं, आणि त्याचबरोबर तुम्ही हे सगळं काही राहू द्या बरं, आणि त्याचबरोबर तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून चला बरं, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे हे दोघेही जण बाबांना आतमध्ये घेऊन येतात. आता ह्या दोघांनाही आतमध्ये घेऊन आल्यानंतर इकडे ते म्हणत असतात, नाही मी तिला सोडणार नाही आहे, कारण तिने माझ्या घराला शाप दिला आहे, तिची हिंमत कशी झाली माझ्या घराला शाप देण्याची, ती अशी वागूच कशी शकते, असं सुद्धा आता इथे ते लोक बोलत असतात. आता हे सर्व काही बोलल्यानंतर इकडे मात्र सुली म्हणत असते, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे इथे तुझ्या घरामध्ये मी बाईचा आशीर्वाद लागूच देणार नाही, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. त्याचबरोबर ह्यांना राग येतो आणि राग आल्यानंतर ते तिच्यावर हात उचलण्याचा आणि तिला मारण्याचा पूर्ण प्रयत्न करताना सुद्धा दिसत असतात. काही झालं तरी मी हिला सोडणार नाही, असं सुद्धा इकडे आता ते लोक बोलत असतात. त्याचसोबत आपण पाहतो की आता इकडे हे म्हणत असतात, अरे बाबा जाऊ द्या ना, द्या ना सोडून. नाही रे, जाऊ द्यायचं कसं, सांग ना, बघितलंस ना तू कशी बोलते, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करते. नाही, मला ना हे सगळं सहन होत नाही. थांब, आत्ताच्या आत्ता तुला सांगतो की मी काय होणार आहे म्हणून, तुला समजणार नाही आहे ना. आणि त्याचबरोबर तू मुद्दामून हे सगळं काही करतेस ना, का अशी करतेस, बोल ना, का अशी करतेस, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला मात्र अवनीने आता इकडे साडी चेंज केलेली असते, आणि अवनीने साडी चेंज केल्यानंतर आता ती तिथून हळूच बाहेर पडत असते. खरं तर आता हा साडीतला लूक का केलाय ना काही समजत नाहीये. घर सोडूनच जायचं होतं तर मग साध्या ड्रेसमध्ये सुद्धा अवनी सोडून गेलीच असती ना, पण आता तिचं काय चाललंय ना हे देव जाणे. असो, पण आता आपण पाहतो आता इकडे मात्र ती लगेचच साडी चेंज करून बाहेर आलेली असते. आता बाहेर येताना सुद्धा पूर्ण खबरदारी घ्यावी लागणार असते, कारण तिला आता ह्या सगळ्या गोष्टी लपूनच करायच्या असतात, आणि लपून गेल्यानंतरच मग आता हा प्लॅन सक्सेस होणार असतो, हे सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला मात्र अवनी ही हळूहळू तिच्या बाबांच्या खोलीपर्यंत जाते, आणि तिच्या बाबांच्या खोलीपर्यंत गेल्यानंतर आता इकडे हळूचच दरवाजा उघडून पाहते, आणि हळूचच दरवाजा उघडून पाहिल्यानंतर ती आता इकडे बाबांकडे पाहत असते, कारण किती नाही म्हटलं तरीसुद्धा तिच्या बाबांना डोळे भरून पाहायचं असतं, आईला डोळे भरून पाहायचं असतं, आणि म्हणूनच ती ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता करत असते. सोबतच आपण पाहतो हे सगळं काही होत असताना आता अवनीला तिचे बाबा जे काही बोलत आहेत, ज्या काही गोष्टी होत आहेत ते सगळं काही आठवू लागलेलं असतं, आणि त्यानंतर बाबांनी तिला सांगितलेलं असतं की काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र तेवढीच महत्त्वाची आहे
ती म्हणजे की तुझं लग्न होणं आणि तुझं लग्न होणं हे स्वप्न आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे तिचे बाबा आणि आई हे शांतपणे झोपलेले असतात. पण आता अवनी म्हणत असते, बाबा मला माफ करा, मला माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत, कारण मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आणि त्याचबरोबर इकडे काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता बाबा म्हटलेले असतात, हे बघ अवनी, तुला एक गोष्ट लक्षात येते का, काही जरी झालं ना तरीसुद्धा तुझं स्वप्न जरी तुला पूर्ण करायचं असलं तरीसुद्धा तू इकडे कोणाची लेक आहेस ही गोष्ट मात्र तू अजिबात विसरू नको, असं सुद्धा आता इकडे ते तिला बोललेले असतात. तेव्हा अवनी म्हणत असते, बाबा मला माफ करा, आज मी खूप मोठा निर्णय घेते. मला मला त्या सायको मुलाबरोबर लग्न करायचं नाही आहे. आता बाहेर पडते तेव्हा तिला एक समोर काका दिसतात. तेव्हा ते काका अवनी म्हणून आवाज देतात. अवनीला विचारतात, एवढ्या सकाळी सकाळी तू बाहेर काय करतेस? तेव्हा ती म्हणत असते, काही नाही, मी पण सकाळी लवकरच उठले आहे, फ्रेश झाले आहे. बरोबरच अवनी, ते सगळं ठीक आहे, मग काका तुम्ही? अगं मी ना सकाळच्या थंडगार हवेमध्ये चालायला गेलो होतो. अच्छा असं आहे का? वा वा वा, खरंच खूपच छान, आनंदाची गोष्ट आहे. असं बोलल्याबरोबर ती म्हणत असते, बरं काका चला, तुम्ही इथे चालायला गेला होतात ना, मग चला तुमचं कंटिन्यू करा ना. मग आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला स्वाती पहाटेच उठलेली असते, पाणी पित असते आणि पाणी पिऊन झाल्यानंतर समोर असलेल्या त्या गणपती बाप्पाकडे प्रार्थना करते, हात जोडत असते आणि म्हणत असते, खरं तर गणपती बाप्पा, अवनीच्या बाबतीत जे काही होतंय ना ते सगळं काही पाहून मला धक्काच बसतोय. मला ना अवनीला खरं तर मदत करायची, पण ती मदत कशी करू, काय करू हे मला समजतच नाही आहे. तिचं आयुष्यात सगळं काही मार्गी लागू दे, असा ती आता इकडे गणपती बाप्पाकडे आशीर्वाद मागत असते. आणि गणपती बाप्पाकडे आशीर्वाद मागितल्यानंतर अवनीला मात्र धीर धरवत नाही आणि ती ताबडतोब लगेच आता इथे तिच्याकडे येते आणि म्हणत असते, ऐक ना वहिनी, अगं तू एवढ्या सकाळी सकाळी का बरं उठलेली आहेस? काय झालेलं आहे? सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा ती म्हणत असते, मी सकाळी सकाळी उठले कारण मला झोपच येत नव्हती, पण तू एवढ्या लवकर का उठलीस गं वहिनी? अगं काय सांगू, मला ना पहाटे स्वप्न पडले. खरं तर एवढं भयानक स्वप्न पडेल असं कधी वाटलंच नव्हतं. तुला सांगू का, त्या स्वप्नामध्ये ना तू गायब झालीस आणि त्याचबरोबर तू गायब झाल्यानंतर तुला सगळीकडे आई आणि त्याचबरोबर बाबा हे सगळेजण तुला शोधतायत आणि त्यामुळे माझा जीव असा घाबरागुबरा झाला ना, ते मला कळलंच नाही आहे. आणि खरं सांगू का अवनी, मला ना तुझी कशाही पद्धतीने मदत करायची, पण कशी मदत करावी, काय करावं ना, ह्या सगळ्या गोष्टी अजिबात समजत नाही आहेत बघ. काय करू ते सुद्धा मला इथे आता कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच ना आता पहाटेच आहे ही, आणि पहाट असल्यामुळे ऐक ना, तू ताबडतोब जाऊन झोप बरं. कसं आहे ना, तू झोपलीस ना तर तुला जरा बरं वाटेल, समजलं का? तेव्हा अवनी म्हणत असते, हो पण ऐक ना वहिनी, आईबाबांची काळजी घ्या. हो मी काळजी तर आहेच, मी घेणार आहे, पण तुला काय झालंय? अगं तू जरी सासरी जाणार असलीस ना तरीसुद्धा तू इथे येत जात राहणारच आहेस ना, त्यात काही वादच नाही आहे. हो वहिनी, मी इथे येत जात राहणारच आहे, त्यात काही वाद नाहीच आहे, पण तरीसुद्धा गं, तरीसुद्धा मला ना इथे आता काळजी वाटत आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता स्वातीला पाठवून हळूच अवनी वर जाण्याचं नाटक करत असते. मग आता स्वाती गेली की पुन्हा एकदा अवनी ती गेल्याचा पूर्ण खात्री करून घेते आणि त्यानंतर पुन्हा खाली येत असते. मग आता खाली आल्यानंतर तिथे असलेल्या त्या गणपतीकडे तिचं लक्ष जातं आणि पुन्हा जागीच उभं राहून गणपतीसमोर हात जोडते आणि म्हणत असते, गणपती बाप्पा, आज मी हा जो काही एवढा मोठा निर्णय घेतलाय ना, त्यामुळे फक्त आणि फक्त इथे कोणाचं वाईट कोणाचं चांगलं काय होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती नाही आहेत. पण गणपती बाप्पा, एक गोष्ट सांगू का, मी निघून गेल्यानंतर आई आणि बाबांना हा धक्का पचवण्याची तू ताकद दे, असं अवनी म्हणत असते. आणि मी माझ्या भविष्याचा विचार करूनच हा मोठा निर्णय घेतला आहे, असं सुद्धा म्हणते. मला त्या सायको मुलाबरोबर लग्न करायचं नाही, मला माझं करिअर करायचं आहे आणि करिअर करण्यासाठी मी हा मोठा निर्णय घेतला आहे, असं अवनी आता गणपती बाप्पाकडे म्हणत असते आणि प्रार्थना करत असते. आता इकडे शेवटी राज तिची खाली वाट बघत असतो आणि त्यामुळे तिला किती नाही म्हटलं तरीसुद्धा तिथून आता निघून जावंच लागणार आहे, असं आता इकडे तिच्या मनामध्ये आलेलं असतं. तर आता आजच्या भागामध्ये एवढंच. कालचा जो
प्रोमो आहे ना तो अर्धवट इथे दाखवलेला आहे. अवनी आता इकडे त्या भिंतीच्या कठड्यावरून उडी मारत असते आणि तेव्हा मात्र राज तिला हात देतो, आधार देतो आणि त्यानंतर मात्र आता लगेचच इकडे तो म्हणत असतो, तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला काही त्रास तर झाला नाही आहे ना. मग आता अवनी म्हणत असते, हो मी ठीक आहे, मला काहीही त्रास वगैरे झाला नाही. मग आता तो तिला गाडीत बसवतो आणि त्यानंतर तो तिला घेऊन जातो. आता इकडे विवानला ही गोष्ट समजलेली असते की अवनी तिच्या खोलीमध्ये नाही, त्यामुळे तो फारच मोठा कांगावा करत असतो. त्याने ताबडतोब इकडे अवनीच्या भावाला कॉल केलेला असतो, महेशला, आणि सांगितलेलं असतं की अवनी तिच्या खोलीत नाही आहे, मी तिला किती वेळा फोन करतोय. तेव्हा तो धावतच आता त्याच्या बाबाकडे जातो आणि म्हणत असतो, बाबा अवनी खोलीमध्ये नाही आहे, असा विवानचा फोन आला होता. आणि तेव्हा स्वाती मात्र अवनीला पाहण्यासाठी खोलीकडे जाते आणि खोलीकडे गेल्यानंतर पाहते तर काय, तिला अवनीने लिहून ठेवलेली एक चिठ्ठी दिसते आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की बाबा मला माफ करा, मला त्या सायको मुलाबरोबर लग्न करायचं नाही, त्यामुळे मी पळून जात आहे. आता ही चिठ्ठी स्वातीला हाताला लागलेली असते आणि जेव्हा महेशने ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात त्यावेळेला मात्र आता चंद्रकांत म्हणत असतात, शेवटी पोरीनं नाक कापलं, शेवटी पोरगी घर सोडून पळून निघून गेलीच आहे. ही गोष्ट मात्र त्यांना समजलेली असते. प्रेक्षकांनो, पाहत रहा बाई तुझा आशीर्वाद. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.